हे पहा, उगाच सगळ्यांनी सगळं केलं म्हणून आम्ही करायचं तशी आमची संघटना नाही. आणि राहुल गांधींचा जो उद्देश आहे तो जर बघितला तर फडणवीसांच्या उद्देशाला काही अर्थ नाही, काहीच व्हॅल्यू नाही आहे. राहुल गांधींनी स्त्रियांचे प्रश्न, मला असं वाटतं एक जे प्रतिगामी विचारसरणीचे आहे ते पुरोगामी विचारसरणीचे कसे असावे, मनुस्मृतीच्या याच्यात जे असलेले स्त्रियांचे विचार हे आता आधुनिकतेकडे कशा पद्धतीने जावे, स्त्रियांचे प्रश्न याच्यात त्यांनी संवाद साधले. मला वाटतं आपण या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी कोण जैनजीची संवाद साधते याला अर्थ नाही. फडणवीसांनी काय केलं, मी कसा मुख्यमंत्री झालो आणि मी कसं हे झालं. तुम्ही झाले बाबा, पण बाकीच्या लोकांची दारिद्र्याची अवस्था तुम्ही करून टाकली आहे महाराष्ट्राची. त्याचं काय, महाराष्ट्रात अमरावतीला 3 मुलं मेले NSCIमध्ये. त्याचं थोडंसं वाटत नाही जनाची नाही तर मनाची फडणवीसांना. हां, 3 मुलं नाहक गॅस सिलेंडरचा स्फोट NSCIमध्ये होतो. आरोग्य यंत्रणा झोपलेली आहे राज्याची. मला वाटतं तिकडे लक्ष दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे इकडे चाकांचे खड्डे मोजवले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एक काम राहिलं की खड्डे मोजायचे. लाज शरम वाटली पाहिजे स्वतःला. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने नुसते संवाद साधायचे का जनतेचे प्रश्न सोडवण्याचे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून राहुल गांधींचा उद्देश वेगळा आहे. राहुल गांधींनी केलं आणि तुम्ही करायला काय अर्थ आहे. राहुल गांधीची तुमची काय बरोबर. राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरचे नेते, तुम्ही इथले तुमचे नागपूरचे पण नेते नाही. तुम्ही नुसतं भारतीय जनता पार्टीनं थोपवले म्हणून तुम्ही नेते आहात. साखरेचे दर वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस वळवलेला आहे आणि ऊस तिकडे गेल्यामुळं साखरेचं उत्पादन कमी झालेलं आहे, म्हणून साखरेचा भाव वाढलेला आहे. आपल्याकडं मुबलक आपण मागच्या काळात साखर बाहेरच्या देशाला निर्यात करत होतो. या देशाची भारतीय जनता पार्टीची जर ही अशा पद्धतीनं नीती बघितली तर आता साखर आपल्याला विकत घ्यावी लागू लागली एक. आणि म्हणून सरकारच्या धोरणाचा हा पराभव. आणि दुसरी गोष्ट, साखरेच्या भावाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत आहे. म्हणतो शिवसेना याच्याविरुद्ध सुद्धा आवाज उठवला. एक हिंदू तरुणी राहुल गांधींच्या स्टेजवर समाजाच्या भीतीने स्कार्फ वगैरे घालून फिरावं लागतं वगैरे असे प्रश्न मांडत होती आणि त्याच ठिकाणी एक मुस्लिम तरुणी पूर्ण हिजाब वगैरे घालून उभी होती. नाही, खरं आहे. तुम्ही बघा की अशा पद्धतीनं सहभागी होणाऱ्या लोकांना धमक्या दिल्या जातात. आदल्या दिवशी तिथं ज्या मुली सहभागी होणार होत्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये भाजपचे लोक घुसलेले आहेत. म्हणजे यांना मुली महिला याची काही लाज शरम या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना राहिलेली नाही आहे. आणि हे देशाची संस्कृती शिकवतात. तुमच्या भीतीमुळं मुलींना चेहरा दाखवायची भीती वाटू लागली. मला वाटतं ही भीती मोदींच्या काळामध्ये 12 वर्षात या देशात निर्माण झालेली आहे. याचा विचार केला पाहिजे. नुसतं राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी या म्हणण्याला काय अर्थ आहे. हा विचारसुद्धा सगळ्यांनी आपण करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं, मी त्याच्यावरच येत होतो की कुंभमेळ्यात ज्या पद्धतीनं कुंभ भरवला गेलं आहे तर कोण महाजन आहे ना मंत्री, त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी बोगस वर्क ऑर्डर देऊन 500 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. काय केलं कारवाई? तुम्ही तरी पत्रकार बघता का तिकडे जाऊन? तुम्ही तरी 500 कोटी रुपये त्या गिरीश महाजनांच्या जवळच्या नातेवाईकांनी बोगस वर्क ऑर्डर दिलं, कोणी बघतं त्याच्याकडं? पत्रकार पण झोपलेले. त्या विषयावर नाही देत तुम्ही. पत्रकारांचा काय प्रश्न आहे? पत्रकारांनी कोणी भ्रष्टाचार केला त्याला अटक झाली का नाही झाली विचारलं कधी? कारवाई करणार असं म्हटलं होतं. झाली का विचारलं का त्या मंत्र्यांना जाऊन? तिथे नुसती नाशिकमध्ये जाऊन बघा, लूटमार चालू आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली.